नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. तळेगाव माळवाडी इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण मावळ तालुका कृषी विभागाने हे आयोजित केलंय. आणि यामध्ये नैसर्गिक शेती मिशन उद्देश सेंद्रिय शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणं आणि जमिनीची सुपीकता, आरोग्य सुधारणं, सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणं याबाबत 100 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. सरसकट कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता अडवून धरला. जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय, पण शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही आणि त्यामुळेच गोरेगाव भागातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचं देखील आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांनी महामार्गावर हे आंदोलन सुरू केलंय. वातावरणातील बदलांमुळे वाशिम जिल्ह्यात हरभरा पिकांवर संकट ओढावलंय. हरभरा घाटे पिकण्याच्या स्थितीत असताना मर रोगाचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात अनेक शेतातील हरभरा पीक कुजतंय. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात आलंय आणि त्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त होतोय. कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत. दरवर्षी खरीप रब्बी हंगामात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटना समोर येतात. अकोल्यात मागच्या 9 महिन्यात कीटकनाशकाची फवारणी करताना अकोला जिल्ह्यातील 132 शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हिंगोलीच्या सुकळी बुद्रुक इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पदयात्रा काढण्यात आली. सोयाबीन, कापूस दरवाढीच्या मागणीसह कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आणि या पदयात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि या पावसामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण होतीये. याचबरोबर रब्बीतील पिकांचं देखील नुकसान होणार आहे. तर थंडीच्या मोसमात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची देखील भीती वर्तवली जाते. अकोला जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं रब्बी पिकांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयावर 12 तास ठिय्या आंदोलन करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना आणि वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचं काम हे तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा इथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 1 जानेवारीला घेतलेल्या निर्णयानुसार आता SDRFच्या निकषापेक्षा दुपटीनं मदत मिळणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपिटीनं बाधित 2,06,164 शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. अकोला जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं रब्बी पिकांचं नुकसान होत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयावर 12 तास ठिय्या आंदोलन करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव हा मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. रोज होणाऱ्या वातावरण बदलामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर शेंडे खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पडलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावलंय. अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यानं शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झालाय. आणि यानंतर आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकानं घेतलेल्या धान बियाणांचे 25 नमुने तपासणीत नापास झाले आहेत आणि याशिवाय खतांचे 26 तर कीटकनाशकांचे 2 नमुने हे प्रयोगशाळेत नापास झाले आहेत. कृषी केंद्रातून बियाणं, खतं आणि कीटकनाशकांची विक्री करताना हे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. मात्र त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्या लॉटमधील बियाणं आणि खतांचा वापर हा शेतकऱ्यांनी केलेला असतो आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना भरपाई न देणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जिल्हा परिषद आणि कृषी विभाग
यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी जिल्ह्याभरामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बियाण्याचे एकूण 442 नमुने घेतले, खताचे 319 नमुने घेतले आणि कीटकनाशकाचे 96 नमुने घेतले। त्यापैकी बियाण्यांचे 25 नमुने फेल आले, खताचे 26 नमुने फेल आले आणि कीटकनाशकाचे 2 नमुने फेल आले। त्यापैकी बियाण्याच्या 5 कंपन्यांवर कोर्ट केस दाखल करण्यात आला आहे आणि 20 कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। तसेच खतामध्ये सदर कंपन्यांनी पुनर्विश्लेषणासाठी पुढील लॅबला अपील केल्यामुळे त्यांची कारवाई वरच्या स्तरावर सुरू आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीनं विक्री दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतलाय आणि त्यानुसार आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे। जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या दरात गेल्या 3 महिन्यात 5 रुपये कमी झालाय। त्या परिणामी विक्री करण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या दुधात देखील प्रति लिटर 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय हा दूध संघाने घेतलाय। दूध संघाकडून विक्री करण्यात येणाऱ्या गाई म्हशींच्या दुधासह विकास ताजा आणि विकास लाईट या 4 प्रकारच्या दुधाच्या दरात ही कपात करण्यात आली आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीने विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला असून आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे। जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या दरात गेल्या 3 महिन्यात 5 रुपये कमी झाले असून परिणामी विक्री करण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या दुधातही प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे। दूध संघातर्फे विक्री करण्यात येणाऱ्या गाई म्हशीच्या दुधासह विकास ताजा व विकास लाईट या 4 प्रकारच्या दुधाच्या दरातही कपात करण्यात आली असून सर्वाधिक मागणी असलेल्या विकास गोल्ड दुधाच्या दरात मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। तर गाई म्हशीसह 4 प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात केल्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। बारामतीत 18 ते 22 जानेवारी या कालावधीत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात पहिल्यांदाच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीचा वापर करून ऊस उत्पादक वाढीचं तंत्र, मातीविना शेती प्रयोग तसंच 20 पेक्षा अधिक देशाचं प्रगत कृषी तंत्रज्ञान हे पाहता येणार आहे। या कृषी प्रदर्शनाला देशभरातून 2 लाखांपेक्षा अधिक शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक हे भेट देत असतात आणि याच पार्श्वभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या दुग्धोत्पादन स्पर्धा, उत्तम कालवडीचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आहे। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या KVK फार्मवर कृषक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष शेतकरी याला भेट देत आहेत। यावरचं वैशिष्ट्य म्हणजे फार्म ऑफ द फ्युचर हे प्रात्यक्षिक महत्त्वाचं आहे आणि या परिसरातले जे भीमथडी घोडे आहेत ते सुद्धा 2 दिवस त्याचं इथं प्रदर्शनात दाखवले जाणार आहेत। यासाठी या संस्थेचा चेअरमन म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आदराची विनंती करतो की आपण हे सर्व प्रात्यक्षिक शेतीचं बघण्यासाठी आपण जरूर या। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। केळी पीक विम्यापासून वंचित असल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय नेते आणि पुढाकारांना गावबंदी करण्यात आली आहे। रावेर तालुक्यातील तांदलवाडी या गावानंतर चिनावल या गावातही उत्पादक शेतकऱ्यांनी बैठक घेतली आणि हा निर्णय घेतला। तर जोपर्यंत केळी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेते आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। आमच्या इकडे कापूस असते, केळी असते, ऊस असते, पण एवढी विशेष नसते म्हणून आम्ही विशेष करून इथं हे पाहण्यासाठी आलो आहे आणि याच्यातून निश्चितच आमच्या शेतकऱ्याचा व आमच्या परिसराचा आम्ही विकास साधूता। सध्या अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या ठिकाणी असणाऱ्या कांदा पिकाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय आणि यामुळे शेतकऱ्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे। कांदा परिपक्व होण्याअगोदरच शेतकऱ्यांना कांदा देखील काढावा लागतोय। पाणी पाऊस असा साथ येत नाही, शेतकऱ्याची मजुरी चुकत नाही, औषधवाल्याचे खर्च चुकत नाही, खतं महाग झालीत, एक तर बाजार कमी,
बाजारामध्ये आम्हाला काही त्याच्यात म्हणजे पडतळ बसत नाही. जगावं कसं शेतकऱ्यांनी? बाजार एक तर नाही, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शासनाने नुकसान भरपाई की द्यायला पाहिजे. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि या पावसामुळेच नागरिकांच्या आरोग्याची समस्या देखील निर्माण होतीये आणि याचबरोबर रब्बीतील पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. थंडीच्या मोसमात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. तर काढणीला आलेला कांदा या पावसामुळे खराब होतोय. काल अवकाळी झालेल्या पावसाने जे कापूरवाडी नगर तालुक्यात जे नुकसान झालेलं आहे, तर ते नुकसानामध्ये सर्वात जास्त नुकसान हे कांदा पिकाचं झालेलं आहे. आणि वाहतूकदारांचा संप असल्यामुळे 8 दिवस कांदा मार्केटही बंद आहे. त्यामुळे आता हा जो कांदा आहे हा आम्हाला मार्केटला घेऊन जाता येणार नाही आणि त्यानंतर हा कांदा आता कोणत्याही प्रकारे आमच्या उपयोगात आलेला नाही. कोणत्या पिकांचं नुकसान आहे? कांद्याबरोबरच गहू असेल, हरभरा असेल, त्यानंतर मका असेल, या सर्व पिकांचं, ज्वारीचं पण बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना आणि वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचं काम तातडीनं पूर्ण करावं, या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा इथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढली. पाण्याची इतकी बिकट समस्या आहे की आंघोळीला जर पाणी घ्यायचं म्हटलं तर 50 रुपये टाकी पाणी विकत घ्यावं लागते. प्यायच्या पाण्याला 40 रुपये कॅननं पाणी घ्यावं लागते. अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यानुसार आम्ही असं ठरवलं की बा कलेक्टर ऑफिसवर आपण पायी जाऊन आपले सह्याचे सर्व शेतकऱ्याचे सह्याचे निवेदन देऊन आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचलो. मागील जून 2023च्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झालाय आणि त्यामुळेच ऊस गळीत हंगाम 23-24 साठी साखर कारखान्यांना आपला गळीत हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार आहे अशी शक्यता निर्माण झालेली. पण डिसेंबर महिन्यात पैठणमध्ये अवकाळी पावसानं सलग 4 ते 5 दिवस हजेरी लावली आणि हा पाऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला आणि त्यामुळेच ऊसात गोडवा निर्माण झालाय. आतापर्यंत तालुक्यात सुरू असलेल्या 3 साखर कारखान्यानं तब्बल 2,42,097 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. अल्प पर्जन्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होतीये. जिल्हा प्रशासनानं घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये तब्बल 1088 गावं 50 पैशांच्या आत असल्याचं विदारक चित्र हे समोर येत आहे. तर 874 गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे आणि त्यामुळे येत्या काळात 50 पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तातडीनं घेण्याची गरज आहे. यंदा पावसाने सरासरी देखील न गाठल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे आणि त्याचे भयानक चित्र हे निर्माण झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने देखील केलेल्या निरीक्षणांती हे समोर आले आहे. त्यामुळे यंदा गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत ही भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा पेरा वाढला आणि त्यामुळेच ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली. काही दिवसांपूर्वीच 5,500 ते 6,000च्या घरात असणारी ज्वारी आता 3,000 ते 3,500च्या घरात गेली आहे. 2023च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्याभरात ज्वारीचा पेरा वाढला आणि परिणामी आता ज्वारीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. किती ज्वारीचे दर पडलेले आणि त्याचा परिणाम थेट व्यापाऱ्यांवर काय झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. सर, का घसरण झाली ज्वारीच्या दरामध्ये? प्रथम परभणी हे ज्वारीचं कोठ्यार म्हणून महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गेल्या महिन्यामध्ये ज्वारीचे साधारणतः 5,500 ते 6,000 शेतकऱ्यांना हा दर मिळाला. त्यामुळे शेतकरी हा समाधानी होता. नंतर मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर ज्वारीचा पेरा हे भरमसाठ वाढला. या अनुषंगाने आज मार्केटची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की 2,500 ते 3,000 शेतकऱ्यांना ज्वारीचे दाम मिळत आहे
आणि व्यापारी त्या माध्यमातून भरडल्या गेलेला आहे. शेतकऱ्याला जास्त पेरा झाला त्याच्यामुळं शेतकऱ्याला भाव कमी झाले ना, त्याच्यामुळं ज्वारीला भाव भेटत नाहीत ना, त्याच्यामुळे शेतकरी अडचणी झाला ना. काय एकंदरीत परिस्थिती आहे सध्या बाजार समितीची? खरं म्हणजे परभणी जिल्हा हा ज्वारीच्या बाबतीमध्ये एक फार मोठं एक माहेरघरच मला हरकत नाही, ज्वारीचं कोठार मला हरकत नाही. परंतु गेल्या नोव्हेंबरमध्ये गेल्या महिन्यामध्ये पाऊस झाला, त्याच्या अगोदर यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प होतं. ते भाव पडलेले असल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे, शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेकलं जात आहे. मला वाटतं शासनाने देखील या बाबतीमध्ये लक्ष घालून ज्वारीच्या कमी झालेल्या भावाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला, ज्वारी उत्पादकांना काय अनुदान देता येतं का, हे गोष्टी पाहून शेतकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करावा. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ज्वारीचे दर वाढण्याची. लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, परभणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.